उन्हाळा आलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण मेहंदीचा विषय बोलणार नाही असं तर अजिबात होणार नाहीये। जेव्हा आपण हिवाळ्यामध्ये जेव्हा आपण पावसाळ्यामध्ये मेहंदीला सोडलेलं नाही तर उन्हाळ्यामध्ये तर अजिबात सोडणार नाहीये। मेहंदीचा पुरेपूर वापर आपण आपले केस हेल्दी बनवण्यासाठी करणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। नमस्ते माय टू फॅमिली, कशा तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। बघा, उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि या उन्हाळ्याचा पुरेपूर फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे। आता म्हणाल की उन्हाळ्यामध्ये वाळवण वगैरेचा विषय आहे का? अजिबात नाही। टायटल थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलेलंच आहे की कोणता विषय आहे। बघा, आपलं जर चॅनल तुम्ही पाहिलात, चॅनलवरती व्हिजिट केलात तर तुमच्या लक्षात येणार आहे की आपल्या चॅनलवरती जास्तीत जास्त विषय कोणता आहे? मेहंदीचा आहे, हेअर ऑइल संदर्भातचा आहे। म्हणजे हेअर ऑइल, वेगवेगळ्या प्रकारचे आपण हेअर ऑइल घरच्या घरी कसे बनवायचं हे मी शेअर केलेलं आहे। शिवाय मेहंदी कशी लावायची, मेहंदी वेगवेगळ्या ऋतूमध्ये कशी भिजवायची, एक पर्टिक्युलर कलर आपल्याला पाहिजे असेल केसांना तर तेव्हा आपण मेहंदी कशी भिजवायची, सगळे विषय जवळपास मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत। पण बघा, आता यामध्ये सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे उन्हाळ्यामध्ये खूप तामझाम करायची अजिबात गरज नाहीये। आपल्याला थंडीपासून वगैरे वाचवायचं अजिबात गरज नाहीये, कारण की भरपूर ऊन असतं आपल्या महाराष्ट्रामध्ये। त्यामुळे बिनधास्त तुम्हाला सर्दी होत असेल, तुम्हाला खोकला येत असेल, काही असेल, पण उन्हाळ्यामध्ये या समस्या ज्या आहेत त्या जवळपास तुम्हाला भेडसावणार नाहीयेत। बिनधास्तपणे तुम्ही मेहंदी लावू शकता आणि बिनधास्तपणे तुमचे केस जे आहेत ते हेल्दी तुम्ही करू शकता घरच्या घरी। अजिबात कुठल्याही प्रकारचं तामझाम न करता खूप सोप्या पद्धतीने आपण इथं मेहंदी भिजवणार आहोत। बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला डिटॉक्शन बनवायचं आहे आणि त्यासाठी काय करायचं, 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे। लोखंडाची कढई घ्या किंवा कुठलेही भांडे घ्या, 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे। त्यामध्ये जवळपास 2 चमचे चहा पावडर घालायची आहे। चहा पावडर जी आपण चहा बनवतो ती घरातली चहा पावडर घातल्यास तरी काही हरकत नाही। तर बघा, चहा पावडर घालायची आहे। आता इथं आपल्याला पाणी किती उकळवायचं आहे तर पाणी जे आहे आपण जेवढं पाणी घेतलेलं आहे त्यातलं थोडंसं कमी झालं पाहिजे, म्हणजेच की 1/4 कमी झालं पाहिजे असं आपण म्हणू शकतो। तर तेवढं पाणी कमी झालं की आपल्याला काय करायचंय, गॅस बंद करायचंय आणि हे जे म्हणजे आपण चहा पावडरचं पाणी बनवून ठेवलेलं आहे त्याला गाळून घ्यायचंय लगेच। गाळून घेऊन थंड व्हायला तुम्ही ठेवा फॅन खाली। आणि त्यानंतर बघा, जी कढई आपण लोखंडाची घेतली होती त्यामध्येच आपल्याला काय करायचंय, मेहंदी भिजवायची आहे। बऱ्याच ताई म्हणतात की लोखंडाची कढई नाहीये, लोखंडाचा तवा नाहीये। जर तुम्हाला ताईनो केस जे आहे ते हेल्दी करायचे असतील तर एखादी लोखंडाची कढई जी आहे ती खरेदी करावीच लागणार आहे। कारण की बघा, लोखंडाच्या कढईमुळे आपल्या मेहंदीमध्ये आयर्नचे गुण जे आहेत ते उतरतात आणि त्यामुळे होतं काय की आपले केस जे आहेत, आपल्या केसांना लोहाची आवश्यकता असते। आता तुम्ही म्हणाल की लोहाची आवश्यकता असते, लोह कुठं मग मेहंदीत उतरतं? तर तुम्हाला उतरताना सुद्धा मी दाखवणार आहे की लोह कोणत्या पद्धतीने मेहंदीत उतरतं। तर बघा, आपल्या लोखंडाची कढई, पहिली वस्तू जी आहे ती महत्वाची आहे लोखंडाची कढई। त्यानंतर दुसरी वस्तू जी आहे घ्यायची आहे ती आहे मेहंदी। मेहंदी तरी म्हणजे आपल्याला आवश्यक आहेच आहे। मेहंदी आता इथं कोणती घ्यायची? बरेच जण प्रश्न विचारतात की मेहंदी कोणती घ्यायची? तर कोणतीही नॅचरल मेहंदी घ्या, केमिकलवाली मेहंदी अजिबात घेऊ नका। तर त्यामध्ये सुद्धा मी जी वापरते त्याचं नाव सांगते, मी नुपूर मेहंदी शक्यतो वापरते। नुपूर जर नाही भेटली तर गणपती छाप किंवा पतंजलीची तुम्ही घेऊ शकता अगदी बिनधास्तपणे। आणि तुम्हाला जर कोणती सूट होत असेल, वेगळी जर कुठली चांगली वाटत असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता। फक्त एवढं लक्षात ठेवायचं की त्या मेहंदीमध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल असायला नको, नॅचरल मेहंदी घ्यायची आहे। तर बघा, मेहंदी घेतलेली आहे, गरजेनुसार मेहंदी घ्यायची आहे। तुमचे केस किती लांब आहेत किंवा किती दाट आहेत यानुसार तुम्हाला मेहंदी घ्यायची आहे। तर मेहंदी घेतली, त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये सगळ्यात महत्वाची वस्तू घालायची आहे ती आहे आवळा पावडर। आवळा पावडरमुळे आपले केस खूप जास्त हेल्दी होतात। शिवाय ग्रे हेअरचा जो प्रॉब्लेम असतो तो सुद्धा कमी होतो। अकाली पांढरे झालेले केस सुद्धा या आवळा पावडरमुळे काळे व्हायला सुरुवात होते। मी अकाली झालेले पांढरे केस असं म्हणते, लक्षात घ्या। तर पांढरे झालेले केस जे आहेत म्हणजे अकाली पांढरे झालेले केस जे आहेत ते सुद्धा काळे व्हायला मदत होते। तर हे आपल्याला घ्यायचंय किती, आवळा पावडर किती घ्यायचे तर साधारणतः 1 मोठा चमचा आपल्याला आवळा पावडर घ्यायची आहे। आवळा पावडर चांगल्या कंपनीची घ्यायची आहे। बऱ्याचदा होतं काय की खूप दिवसाची आवळा पावडर वापरली जाते किंवा खूप दिवस दुकानामध्ये ठेवलेली डेट संपलेली आवळा पावडर जी आहे ती वापरली जाते किंवा कुठलाही साधं ब्रँड साध्या कंपनीची किंवा घरगुती आवळा पावडर बऱ्याच दिवसानंतर म्हणजे वापरामध्ये घेतली जाते। तर त्या अशा वेळेस ही आवळा पावडर जी आहे ती तुम्हाला रिझल्ट देणार नाही। त्यामुळे चांगल्या कंपनीची आवळा पावडर शक्यतो तुम्ही वापरा।
तर बघा, मला ज्या पण वस्तू चांगल्या वाटलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या मी टॅग केलेल्या आहेत. तुम्ही खरेदी करू शकता तुमच्या बजेटनुसार. बऱ्याच म्हणजे आता आवळा पावडर जरी असेल तर 4-5 प्रकारच्या आवळा पावडर मी शेअर करणार आहे. तुमच्या बजेट प्रमाणे तुम्ही ती आवळा पावडर घेऊ शकता. बघा, एक मेहंदी घेतली गरजेनुसार 1 चमचाभर मोठा चमचा आपल्याला आवळा पावडर घालायची आहे. जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर महाभृंगराज पावडर जी आहे ती सुद्धा तुम्ही यामध्ये 1 चमचा घालायची आहे. महाभृंगराज पावडरीला केसांचा राजा म्हटलं जातं, आपल्या सर्वांना माहित आहे. तर महाभृंगराज पावडर किती घ्यायची? 1 चमचा. म्हणजे ज्या चमच्याने आपण आवळा पावडर घेतलेली आहे त्याच चमच्याने आपल्याला महाभृंगराज पावडर घ्यायची आहे. नसेल तर स्किप करू शकता, काही आवश्यकता नाही. जर तुमच्याकडे महाभृंगराज पावडर नसेल तर तुम्ही याला म्हणजे स्किप करू शकता, न घातलं तरी पण चालतं. पण जर तुम्हाला पांढऱ्या केसांची समस्या असेल तर तुम्ही महाभृंगराज जे आहे पावडर जी आहे ती वापरामध्ये घ्या. तुम्ही मेहंदीमध्ये म्हणा किंवा महाभृंगराज तेल जे मिळतं ते सुद्धा तुम्ही वापरायला सुरुवात करा. किंवा घरच्या घरी सुद्धा फक्त आणि फक्त 3 वस्तूपासून आपण महाभृंगराज तेल जे आहे ते कसं बनवलं जातं हे मी शेअर केलेला आहे. तो व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये देईन, तुम्ही चेक करू शकता की कसं बनवायचंय घरच्या घरी महाभृंगराज तेल. तर बघा, 1 चमचा आवळा पावडर, 1 चमचा महाभृंगराज पावडर जी आहे ती घ्यायची आहे. त्याच्यानंतर थोडंसं बघा, तुम्हाला जर केस खूप ड्राय होतात असं वाटत असेल तर थोडंसं यामध्ये 1 चमचाभर तेल मिक्स करू शकता. खोबऱ्याचं तेल किंवा मोहरीचं तेल यामध्ये छोट्या चमच्याने 1 चमचाभर हे तेल घालायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही यामध्ये अंड घाला आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय घालायचंय, सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर तुमचे केस जे आहेत, जो तुमच्या केसांना रंग चढलेला आहे तो रंग बरेच दिवस टिकावे, नेहमी मेहंदी लावायची वेळ येऊ नये असं जर वाटत असेल तर तुम्हाला यामध्ये काय घालायचं आहे, तर यामध्ये थोडासा कात घालायचा आहे. जो पानामध्ये आपण खातो तो कात घालायचा आहे. आणि त्यानंतर जे आपण डिटॉक्शन बनवून ठेवलेलं आहे ते थोडं घालत आपल्याला काय करायचं, व्यवस्थित मिक्स करायचे आहे, व्यवस्थित पेस्ट बनवायचे. जर तुम्ही ते पाणी म्हणजे चहा पावडरचं जे पाणी आहे एकदम घातलं तर गाठी ज्या असतात त्या फुटत नाहीत लवकर. मग तुम्हाला खूप बराच वेळ हलवत राहावं लागतं किंवा तुम्ही कंटाळून मग ते तसं सोडून देता. तर बघा, त्यामुळे काय करायचं, सुरुवातीलाच आपल्याला थोडं पाणी घालत आपल्याला काय करायचं, ही पेस्ट जी आहे ती बनवून ठेवायची आहे. आता लोखंडाची कढई, आवळा पावडर, महाभृंगराज पावडर शिवाय कात, या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या मेहंदीमध्ये आहेत आणि आवळा पावडर इथं आपलं काम जे आहे ते करायला सुरुवात करते. बघा काय होतं, आता हे जे आपण भिजवलेली मेहंदी आहे ती रात्रभर ठेवायची किंवा तुम्ही इथं 12 तास ठेवा, 14 तास ठेवा, 18 तास ठेवा, 24 तास सुद्धा ठेवलं तरी सुद्धा चालतं. तर पण काय करायचंय, मध्ये आपल्याला काय, कारण की यामध्ये आपण अंड घातलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला मध्ये 2-2 तासाला 1-1 तासाला जसा वेळ मिळेल तसं काय करायचं, आपल्याला हे हलवत राहायचं आहे. रात्री आता तुम्ही झोपीमध्ये तर शक्य नाही हलवणं, तसं काय उठल्या ही मेहंदी जी आहे ती मिक्स करायची आहे आणि असं वारंवार करायचंय आपल्याला. जर तुम्ही 18 तास मेहंदी भिजवणार असाल तर तरी सुद्धा, किंवा 14 तास भिजवणार असाल तरी सुद्धा, किंवा 12 तास मेहंदी भिजवणार असाल तरी सुद्धा आपल्याला हे नेहमी हलवत राहायचंय. हे जे मिश्रण आहे ते नेहमी वारंवार ढवळत राहायचंय, हलवत राहायचंय, असं एवढं लक्षात घ्या. जर तुम्ही हे असंच ठेवलं 12 तासासाठी किंवा 14 तासासाठी, अंड आहे त्यामुळं याला बुरशी येऊ शकते, त्यामुळं याला 2-3 तासानंतर हलवत राहायचं आहे, एवढं लक्षात घ्या. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये अंड चालत नसेल तर तुम्ही यामध्ये काय घालू शकता, अंड्याऐवजी 2 मोठे चमचे आंबट दही घालू शकता. आंबट दही सुद्धा तुमच्या केसांना शाईन देण्याचं काम करणार आहे. केसामध्ये जो कोंडा आहे तो सुद्धा कमी करण्याचं काम करणार आहे. त्यासाठी जर तुमच्या घरामध्ये अंड चालत नसेल तर तुम्ही दही घाला. जर चालत असेल तर आवर्जून अंड घाला, पण जर चालत नसेलच त्यामुळे सांगते की तेव्हा तुम्ही दही वापरू शकता. हे सगळं मिश्रण जे आहे ते आपण 14 तासासाठी, 18 तासासाठी किंवा 24 तासासाठी तुम्हाला जसं जमेल तेवढा वेळ याला भिजवायचा आहे. आणि त्यानंतर धुतलेल्या केसांवरती, जर केसांमध्ये ऑइल असेल तर अजिबात रंग चढणार नाहीये किंवा तुम्हाला रिझल्ट हवा तसा मिळणार नाहीये. तर त्यासाठी काय करावं लागणार आहे, तुम्हाला केस जे आहेत ते शॅम्पू करून घ्या किंवा थोडंफार केसांमध्ये तेल असेल तर चालेल, पण खूप जास्त, आता मग मी कसं भरपूर तेल लावलेलं आहे, अशामध्ये जर मी मेहंदी लावली तर रंग येणार नाहीये, फरक पडणार आहे, म्हणजे रिझल्ट 100% मिळणार नाही. त्यामुळे काय करायचं आपल्याला की केस जे आहे ते धुवायचे आहे, धुवून वाळल्यानंतर आपल्याला मेहंदी लावायची आहे. मेहंदी कशी लावायची यावरती सुद्धा मी डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे, तरी सुद्धा थोडक्यात सांगते की अशा पद्धतीने इथं तुम्ही व्हिडिओमध्ये साईडला तुम्हाला दाखवेन, मी क्लिप टाकेन की अशा पद्धतीने स्वतःला कशी मेहंदी लावायची हे सगळं काही डिटेल मी शेअर केलेलं आहे.
हवं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला तो सुद्धा व्हिडिओ देईल। तर बघा, मेहंदी स्वतःची स्वतःला लावा किंवा कोणाच्या मदतीने तुम्ही लावू शकता आणि त्यानंतर ही मेहंदी 3 तास, कमीत कमी 3 तास ठेवायची आहे। पण असंच ओपन ठेवायचं नाहीये, याला तुम्ही शॉवर कॅप लावा किंवा जर शॉवर कॅप नसेल तर प्लास्टिकचं जे पेपर असतं ते सुद्धा तुम्ही मेहंदीला गुंडाळू शकता। यामुळे होतं काय की केस ड्राय होत नाहीत, मेहंदी जी आहे ती खूप वाळत नाही, टाईट होत नाही आणि त्यामुळे आपले केस जे आहे ते तुटत नाहीत। यामुळे तुम्ही शक्यतो शॉवर कॅप जी आहे ती केसांना लावा, नाही म्हटलं तर प्लास्टिकची कॅरी बॅग वगैरे जी असते ती सुद्धा लावू शकता। बघा, 3 तासानंतर केस जे आहेत ते नॉर्मल पाण्याने धुवायचे आहेत, खूप कडक पाणी घ्यायचं नाही किंवा खूप म्हणजे असं थंडगार पाणी सुद्धा शक्यतो वापरू नका। जर आता उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे करताय तर ठीक आहे, थंड पाण्याने धुवा, पण गरम पाणी किंवा खूप कडक पाणी अजिबात वापरायचं नाहीये। फक्त काय करायचंय, डोक्यावरून तुम्ही नुसतं पाणी जरी सोडलं ना, मेहंदी ऑटोमॅटिक खाली गळून पडते, फक्त हात फिरवत राहा, ऑटोमॅटिक गळून पडते। आता इथं सगळी मेहंदी धुवून काढल्यानंतर आपल्याला डायरेक्ट काय करायचं, शॅम्पू लावायचं नाही, दुसऱ्या दिवशी शॅम्पू लावायचा आहे। मेहंदी धुतलेल्या दिवशी आपण जेव्हा मेहंदी धुतो त्याच्यानंतर केस वाळतात तेव्हा तुम्हाला तेल लावायचं आहे, तेल लावल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी शॅम्पू करायचा आहे। हे रुटीन तुमचं उन्हाळ्यामध्ये ठेवा। आता 3 ते 4 महिने आपल्याला मिळणार आहेत भरपूर, आपले जे केस आहेत ते हेल्दी करण्यासाठी हे रुटीन 4 महिन्यासाठी तुम्ही नक्की फॉलो करा। जर तुम्हाला एक्स्ट्रा आणखीन काही पाहिजे असेल किंवा कुठला असा कलर पाहिजे असेल की तो कलर येण्यासाठी कोणत्या नॅचरल वस्तू आपण घालू शकतो मेहंदीमध्ये, ज्यामुळं आपल्याला तो कलर मिळेल, बर्गंडी कलर म्हणा किंवा दुसरा कोणता तुमचा आवडता कलर असेल त्यासाठी कमेंट करू शकता, मी त्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवेन। जर तुमचे केस खूप जास्त गळत असतील तर इथं तुम्ही रोजमेरी, म्हणजे जेव्हा आपण चहा पावडरचं पाणी बनवतो तेव्हा त्यामध्ये रोजमेरी लीव्ह जे असतात ते सुद्धा घातले तर आपला हेअरफॉल जो आहे तो कंट्रोलमध्ये येऊ शकतो। तर अशा पद्धतीने हे रुटीन तुम्ही ठेवा, तुमचे केस जे आहे ते खूप जास्त हेल्दी होण्यासाठी मदत होणार आहे। तर आशा करते लक्षात आला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा। तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।